जय शिवराय पब्लिक. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवस 11वा. आता आम्ही आहे रामेश्वरममध्ये. आणि एवढे दिवस ब्लॉग का ना बनवलं, कारण ट्रॅव्हलिंग जास्त होती आणि मध्ये मध्ये काय नुसती ट्रॅव्हलिंग तर दाखवू शकत नाही, म्हणून ब्लॉग ना बनवले. तर आज रामेश्वरम पूर्ण फिरायचं आम्हाला आणि तुम्हाला आज पूर्ण रामेश्वरम दाखवतो कसं आहे काय मस्त तुम्हाला फिरवतो. तर नक्की बघत राहा शेवटपर्यंत. आणि आत्ताच मी फ्रेश वगैरे झालो मस्त आणि आता चहा वगैरे पितो, जातो खाली. लेडीज सर्व खालच्या रूममध्ये होती म्हणून, तर जरा खाली जातो, चहा वगैरे पितो आणि मजा खूप आली फिरून. भारी भारी आहे फिरायला. फक्त एवढंच की ट्रॅव्हलिंग थोडी जास्त आहे आणि जवळजवळचे ठिकाण घ्याल तर चांगलं वाटेल. आमचे जर जास्त लॉंग डिस्टन्समध्ये होते म्हणून पूर्ण दिवस जायचं ट्रॅव्हलिंगसाठी. हवा वगैरे बघा एक नंबर आहे. पूर्ण ब्लॅक आहे हे बघा. आता इथून पूर्ण दिवस फिरून आम्हाला परत ट्रॅव्हलिंग करायची आहे तिरुपतीला जायला. म्हणजे एवढी ट्रॅव्हलिंग अजून बाकी आहे आमची. तर चला भेटूया थोडेच वेळात. बाय बाय. आणि गायचे बघा नारळाची वगैरे झाडं बघा इथे. हवा पण मस्त सुटलेली आहे आणि आता चहा वगैरे पितो खाली जाऊन. बघा हवा, हवेचं नाव येतं आणि हवा आली. आंब्याचं झाड येतं पण आंबे नाहीत. तर चला आज पूर्ण धनुष्कोडी, राम सेतू, अजून पंचमुखी मंदिर, अजून 2-3 ठिकाणी आहेत. मंदिर आहे रामेश्वरमचा, तो अजून आहेत 2-3 ठिकाण, ते पण बघायचे आहेत. तर चला जाऊया. बघा कोरा चहा, चहा प्यायला घेतो आणि बिस्किट. नाही चाललो आता बसून मस्त. कशी बसल्यात बघा सगळी. साईला पोरवायला हा पोरवायला चाललोय. आम्ही आता साईला पोर बघायला चाललेला आहे. इकडूनच बघू ना मस्त. अरे चाल बंगलेवालीच बघू, बंगलेवालीच बघायला लागेल, कारण आम्हाला इकडे आल्यावर काही प्रॉब्लेम नको, सर्व सोय झाली पाहिजे आमची. बाबाला पण घेतलं आपण, बाबा पण आहे, त्यांचे आई वडील बसले, बाकी मामा मंडळी इकडे. लाईनीत चाललोय आता. हे बघा लाईन, तेवढी गर्दी तर नाही आता, पण पुढे जाऊन असेल तर माहीत नाही. बघा इथे काय तर लिहिलं का आपल्याला काही समजत नाही. हो बाबा हा काही जाती बघा मंदिरामध्ये किती मोठं आहे. मला आता कुठेतरी घेऊन जात आहेत. आम्ही आलो ना त्याला घेऊन जात आहेत. हा बघ घाबरली. जा 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 रे जा जा बघून ये. गेला गेला. काय झालेलं दर्शन आणि गर्दी नव्हती, म्हणजे तेवढी थोडीफार होती आतमध्ये, पण तेवढी पण नव्हती. अर्धा एक तास लागला असेल ना आपल्याला. हो अर्धा एक तास जवळजवळ लागला, पण झालं मस्त झालं दर्शन. आणि आता चाललो धनुष्कोडी आणि राम सेतू बघायला. चला. तर आमचं झालं दर्शन, आता आम्ही चाललो डायरेक्ट राम सेतू बघायला. मस्त तर आता आम्ही चाललो राम सेतू बघायला. बघूया कसं आहे, भारी आहे. आणि तिथून अजून कोणते कोणते ठिकाण आहेत ते पण दाखवतो तुम्हाला. हा नाही, आमची बस मागे आहे रे, ते आमच्या मागेच राहील नेहमी. मी ते रिवा पण आलेली बघ. मजा आली तिला, आता मजा आली. तर चला जाऊया. आमचा चिकन तंदुरी कोंबडा आलेला आहे.
नुसता चिकन खातो, नुसता मटण खातो. भाजी असल्याने जेवत नाही तो. याच्या आवडी पोराचे एवढी आहे ना गाडीतून सगळी रेती डोक्याची. इथे दिवस झोपले. लय भारी व्ह्यू आहे, एकच नंबर. शकता नुसता नीला पाणी, नुसता नीला पाणी, नुसता नीला पाणी. आणि आता धनुष्कोडी दिसतं का मागे बघा. लास्ट लँड ऑफ इंडिया धनुष्कोडी. आता आम्ही पोचलोय आणि हवा बघा किती. यायला मला बी सीन बघून एक आपली बस इथं उतारले तर आपली बस तिकडे गेली. काय फुल रश आहे रामसेतूवर. धनुष्कोडी वालू येते अंगावर या मागून. काय स्टार्ट बघ तसा. काही दिसत नाही, पूर्ण पाण्यात भरले. तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा मॅपवर हा जो थोडा दिसतोय, बाकी इथूनच सीन असा तो काय आता दिसत नाही ना पाण्यात. बघा लास्ट लँड ऑफ इंडिया. लाटा बघू शकतो आम्ही. गाईचं सर्व्हिसमध्ये दिसतो तसं काही नाही. रामसेतूला कोणी यायचं असेल तर कसं तर नका येऊ. जाम रश आहे, रश आणि काय बघण्यासारखं नाही, कारण की पूर्ण रामसेतू पाण्यामध्ये गेलेलं आहे. तर इथं सांगतो नका येऊ तुम्ही. वातावरण एकदम शिफ्ट यायचं असेल तर दुसरे कुठे जा. बघण्यासारखं काय नाही, इथे नका येऊ.
खाली कापा काय साठी आई बघा आई मस्त या घे ना थांब पायनॅपल घेता गोष्ट बाकी चांगली आहे मस्त ते झाड आहे आणि आता आमची सगळी तर नारियल पाणी प्यायला थांबलोय. तर काहीच धनुष कोडे आणि राम सेतू बघून आलो. आता आम्ही आलोय पंचमुखी हनुमान मंदिर बघायला आलो, जिथे आपल्या बजरंगबलींची मूर्ती आहे. पाच मुख आहेत, म्हणजे 5 तोंड आहेत. त्याला असं पंचमुखी हनुमान असं बोललं जातं. आपण ते बघूया. तुला बकरा, अरे बकरा काय को, आता आपण मंदिरात चाललो नाही एड्या बायबराला. तर चला तुम्हाला दाखवतो. बाय बाय. हे बघा गणपती बाप्पा, हर हर महादेव. तर काय ते बघा भोलेनाथांचं अवतार. तर काय ते घेतलेले आहेत आणि ज्या दगडाने राम सेतू बनवलेला ते दगड पण बघितला. पंचमुखी हनुमान मूर्ती पण बघितली आणि अजून काय काय बघितलं. अजून एक भोलेनाथांचं काहीतरी अवतार, हां एक अवतार म्हणजे एक मूर्ती होती ती पण बघितली. आणि आता चाललो आहे, आता बघा काय बघायला चाललो आहे. हे बघा, तर हे बघायला चाललो आहे. चला काय ते बघा. जेव्हा इंद्रदेव श्रीकृष्णाने डोंगर चाललो होता तो सीन इथं दाखवलं आहे. राम सेतूची गाणी दाखवलेली आहे. ते काय ते बघा निघलो आता आम्ही आणि आमचा झालेला पूर्ण रामेश्वरम. न्यायची का मामाईला हा त्याच्या देशी खेळ. तर पूर्ण झालं आमचं मस्त फिरून. लय भारी भारी मंदिर आहेत आणि आता डायरेक्ट निघालो तिरुपतीला. आता पूर्ण नाईट बहुतेक तरी बसमध्ये जाईल, बघूया. 14-15 तासाची रनिंग आहे. इथून वाट लागणार आता बसमध्ये बसून. तर चला भेटू तुम्हाला डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये.